नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज रविवारचा दिवस आहे आणि आज आपण छोट्याशा एक ड्राईव्हवरती निघालो आहोत। जी ड्राईव्हला आपण निघालो आहोत ती ठिकाण आहे भारतामधील असलेला सर्वात मोठा लॉन्गेस्ट समुद्र ब्रिज म्हणून ओळखला जाणारा अटल सेतू, ज्याला ऑफिशियली नेम केलेला आहे श्री अटल बिहारी वाजपेयी ट्रान्स हार्बर लिंक आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड ह्या नावाने देखील ओळखलं जातं। आता ह्या ब्रिजचं इनॉग्रेशन नुकतंच एक आठवडा आधी झालेलं आहे, 12 जानेवारी 2024 म्हणजे लास्ट वीक मध्येच इनॉग्रेशन झालेलं आहे। तर आज आपण तिथे त्या ब्रिजला एक्सप्लोअर करण्यासाठी निघालो। छोटीशी ड्राईव्ह आहे जी शिवडीपासून सुरुवात होते ते चिर्ले जंक्शन जे उल्वे पनवेल इथे आहे त्याचा एंडिंग। तो टोटल शिवडीपासून ते नावाशेवा त्या जो लास्ट जंक्शन आहे तिथपर्यंत जायला आपल्याला 20 मिनिटाचाच अंतर लागतो। तर संडे आहे म्हटल्याच्या नंतर आपण आज हा प्लॅनिंग केला की आपण अटल सेतू जो ब्रिज आहे जो नुकताच इनॉग्रेट झालेला आहे तो आपण त्याच्यावर आपण ड्राईव्ह करण्याकरिता निघणार आहोत। तर चला मित्रांनो, जास्त वेळ न घालवता आपण निघूया आपल्या आजच्या छोट्याशा राईडसाठी। कधी येणार आहे ब्रिज? ही ब्रिजची स्ट्रगल आहे, दुसरं काही नाही। कधी येणार पण? चौक जेव्हा पण येईल तेव्हा येईल। अरे सोनू, तो बघतोय बघ, रोहन दिसतोय का बघ? सोनू हाय हॅलो। नको तो व्हिडिओ। मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अधिकृतपणे श्री अटल बिहारी वाजपेयी ट्रान्स हार्बर लिंक आणि शिवडी नावासेवा ट्रान्स हार्बर लिंक म्हणून ओळखले जाते आणि अटल सेतू म्हणून ओळखले जाते। हा ब्रिज 21.8 किलोमीटर 6 लेन एलिव्हेटेड हायवे पूल आहे जो जोडतो नवी मुंबईसह मुंबई त्याचे उपग्रह शहर। हा भारतातील सर्वात लांब सागरी पूल आहे आणि जगातील 12वा सर्वात लांब सागरी पूल आहे। हा पूल दक्षिण मुंबईतील शिवडी येथून सुरू होतो, एलिफेंटा पेटाच्या उत्तरेस ठाणे खाडी ओलांडतो आणि उरण तालुक्यातील नावाशेवाजवळ चिर्ले येथे संपतो। फ्लेमिंगो आहे, फ्लेमिंगो सगळे फ्लेमिंगो आहेत, पण ह्याच्यात फ्लेमिंगो का नाही दिसत आहे। मित्रांनो, अटल सेतू ब्रिजवरती ड्राईव्ह करत असताना तुम्ही नोटीस कराल की मधल्या काही पॅसेजमध्ये विजन बॅरियर आणि नॉईज बॅरियर लावण्यात आलेले आहे। तर ह्यांचा उपयोग ह्या कारणाकरता करण्यात आलेला आहे की विजन बॅरियर हे सिक्युरिटी रिझनसाठी आहेत आणि जी नॉईज बॅरियर जे लावण्यात आलेले आहे ते ह्या कारणासाठी की जे बरेच असे पक्षी आहेत जे मायग्रेट होतात कंट्री टू कंट्री, तर त्यातील काही पक्षी जसे की फ्लेमिंगो ह्या शिवडीच्या सीबेडवरती येतात आणि त्यांना आपल्याकडून होणाऱ्या गाड्यांचा त्रास वगैरे होऊ नये याच्यासाठी नॉईज बॅरियर देखील ह्या पुलावरती लावण्यात आलेले आहे। ह्याची खूप काळजी घेण्यात आलेली आहे।
ह्या ब्रिजवरती जात असताना प्रत्येकी 30 ते 40 मीटर अंतरावर सिक्युरिटी कॅमेरेज लावण्यात आलेले आहेत आणि स्पीड डिस्प्ले देखील लावण्यात आलेले आहे। ह्या ब्रिजवरती जात असताना प्रत्येकी 100 किलोमीटर पर आवरचा स्पीड लिमिट आहे आणि येथील टोल सिस्टम देखील जबरदस्त आहे, कारण की इथे टोल बॅरियर्स नाही आहेत। टोल जो आहे तो ऑटोमॅटिकली तुमच्या फास्टॅगमधनं डिडक्ट केला जातो। मित्रांनो, आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येत राहतील। तोपर्यंत आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या।